नमस्कार, मी भैरव उसारे वारसा टीव्ही मध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण आलो आहोत वैराग बार्शी तालुका येथील मल्लिकार्जुन मंदिर येथे। चला तर आज आपण याच मल्लिकार्जुन मंदिराबद्दल जाणून घेऊया हे मंदिर आहे कसं। हे मंदिर आहे कसं, तर या मंदिराची रचना आहे मुखमंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह। या मंदिराच्या प्रवेशाचा जर विचार केला तर या मंदिराच्या प्रिमाइसेस मध्ये म्हणजे परिसरामध्ये येण्यासाठी एक मुख्य दरवाजा आहे आणि दुसऱ्या बाजूला एक छोटा दरवाजा आहे, तो आपण नंतर पाहूयात। आणि या फक्त मंदिराचा विचार केला तर याला तीन बाजूनी तीन दरवाजे आहेत, म्हणजे तीन प्रवेश आहेत। एक पूर्वेकडून आहे, दुसरा उत्तरेकडून आणि तिसरा दक्षिणेकडून असे प्रवेश आहेत। आणि आपण या मंदिरात जर आलो तर चौकोनी प्रकारची रंगशिळा आहे। रंगशिळा हे आपण या अगोदरच्या व्हिडिओज मधून ऐकलेलंच आहे। रंगशिळा म्हणजे कोणीही व्यक्ती जर कुठली नवीन कला शिकला तर ती नवीन कला सर्वप्रथम देवाला समर्पित करण्यासाठी या शिलेवरून म्हणजे या ठिकाणाहून आपली कला सादर केली जाते, त्याला रंगशिळा असे म्हणतात। आपण जर सभामंडपातील स्तंभांचा म्हणजे खांबाचा विचार केला तर पूर्ण स्तंभ म्हणजे जे पूर्ण दिसत आहेत ते आहेत एकूण 4 स्तंभ। जे अर्धस्तंभ आहेत म्हणजे अर्धा खाली भिंतीत आणि अर्धा वर असे जे असतात त्यांना अर्धस्तंभ म्हणतात। असे अर्धस्तंभ एकूण 12 आहेत। आणि जर आपल्याला मुखमंडपाच्या बाहेरच्या बाजूचे स्तंभ पाहिले तर प्रत्येकी 2 असे एकूण 3 प्रवेशद्वाराच्या मुखमंडपाचे एकूण 6 स्तंभ आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी। आता आपल्याला स्तंभाची जर रचना पाहिजे गेली तर खाली जो भाग आहे तो असतो तळखडा, मधला असतो तो म्हणजे स्तंभ मध्य, त्याच्यानंतर येते ती कणीच्या वर असतो पाटा आणि त्याच्यावर जर पाहिलं तर आपण पाहू शकतो अत्यंत सुरेख असे सर्प दिसत आहेत। आणि हे सर्प पाहिले तर वेटोळ्याचे सर्प आहेत आणि ते 125 म्हणजे सुलटे सर्प या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आपण सर्पाच्या वेटोळ्याचा जर विचार केला तर ते इन्फिनिटीचं चिन्ह देखील आपल्याला या ठिकाणी दिसतंय असं वाटतं। या मंदिराचं वितान म्हणजे छत हे जर आपण पाहिलं तर ते आहे नवरंग पद्धतीचं वितान। नवरंग पद्धतीचं वितान म्हणजे 9 कप्पे असलेले वितान। या ठिकाणचं जर आपण या ठिकाणचं वितान पाहिलं तर याच्यावरची आपल्याला जो नक्षी दिसते ती झुंबराची नक्षी अतिशय सुंदर असलेली आहे। मंडळी, आता मी ज्या ठिकाणी बसलेलो आहे ते ठिकाण बसण्यासाठीच बनवलं गेलेलं आहे, ज्याला कक्षासन असं म्हणतात। तर आपण कुठल्याही जुन्या मंदिरात गेलो तर या ठिकाणी बसण्यासाठी ओटा केलेला असतो आणि त्याला रेलून बसण्यासाठी दगडाचं जे सोफ्याचे बॅक असते त्या पद्धतीचं डिझाईन असतं, ज्यावर माणूस व्यवस्थित आणि शांतपणे बसू शकेल। या मंदिराला देखील 2 कक्षासन असलेली या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, जी प्रवेशद्वाराच्या अगदी समोरच्या बाजूला आहेत। आणि 2 कक्षासन हे मंदिराच्या सभामंडपातून मुखमंडपात जातो त्या बाजूला म्हणजे पश्चिम दिशेस आहे। जेव्हा आपण सभामंडपातून अंतराळात गर्भगृहाच्या दिशेने जायला लागतो
त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला दिसते अतिशय सुंदर अशी असलेली स्तंभद्वार शाखा. स्तंभद्वार शाखेच्या जर आपण ललाट बिंबावर बघितलं तर या ठिकाणी गणेशाचं अंकन केलेलं आहे, म्हणजे गणेशाचं चित्र आहे. आणि खाली जर आपण पाहिलं तर कीर्तिमुख आहे. 2 कीर्तिमुख 2 बाजूला असून ती अतिशय सुंदर आहेत. जर आपण या ठिकाणी उंबऱ्यावर पाहिलं खालच्या बाजूला तर या ठिकाणी दोन्ही बाजूला 2 अतिशय सुंदर अशी कीर्तिमुख आहेत. आणि त्याच्या खाली जर आपण पाहिलं तर हे आहे चंद्रशिला. चंद्रशिला म्हणजे जशी आजची रांगोळी असते त्या पद्धतीची असते, पण या चंद्रशिलेचं जर वैशिष्ट्य पाहिलं ती निम्मीच अशी कोरली गेलेली आहे व्यवस्थित, आणि दुसरी फक्त त्याच्या बाजूची डिझाईन फक्त आखणी करून ठेवली गेलेली या ठिकाणी दिसते आपल्याला. त्याच्यावरती काम मात्र जास्त झालेलं नाही. तसंच जर आपण वर पाहिलं तर आपल्याला खालून वरच्या बाजूला गणेशाच्या बाजूला 2 पोपटांचं आणि त्याच्याबरोबर वेगवेगळ्या वेलींचं या ठिकाणी अंकन केलेलं अतिशय सुंदर आपल्याला दिसतंय. आता आपण आहोत मंदिराच्या दक्षिण दिशेला, आणि तिथून आपण जर माझ्या पाठीमागं पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला शिखर दिसतंय जे स्टकोचं बनवलेलं आहे, आणि त्याच्यावर वेगवेगळ्या देवतांच्या आणि इतर मूर्ती कोरलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. हे मंदिर आहे वैरागमध्ये गावच्या उत्तर दिशेस. आणि या मंदिराला कसं यायचं तर आपण हिंगणी रोडवरून आल्यानंतर अगदी रोडच्या लगत हे मंदिर आहे. या मंदिराची खूण जर पटवायची असेल तर एका बाजूला गावचा आठवडी बाजार भरतो आणि दुसऱ्या बाजूला गावचं तळ देखील आहे. हे मंदिर अतिशय सुंदर आहे. आपल्याला हे मंदिर कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.